गोंदवलेकर महाराज यांचं आजचं प्रवचन 2 फेब्रुवारी. नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते. कौरवांनी पांडवांना निदान 5 गावे तरी द्यावीत, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करण्यास जरूर आहे, पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही. त्याला मी काय करू? तू सर्व सत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच वाढट, म्हणजे सर्व प्रश्नच एकदम मिटेल. परंतु तसे न काही होता पुढे युद्ध झाले हे प्रसिद्धच आहे. ती स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते. म्हणून सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच तर कालावधीत असणाऱ्या नामांतराची आता जरुरी आहे. नाम म्हणजे भगवंताचे आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया. एका माणसाची प्रकृती बरी होते, पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाले की जीव वाचवायचा असेल, बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल तर पाय कापायला हवा. आता नुसता प्राण आहे, पण हात हालत नाही, पाय हालत नाही, डोळ्यांना दिसत नाही, कानाने ऐकत नाही, पण प्राण आहे तर उपयोग नाही. या उलट बाकी सगळे आहे, पण प्राण नाही तरी उपयोग नाही. प्राण आहे, पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तरी चालू शकेल. समजा कानाने ऐकू येत नाही, नाहीतर नाही, कुठे बिघडले? उपासना अनुसंधान हे प्राणासारखे समजावे. बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राण गमावल्यासारखे आहे. ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे. ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराश आहे. आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत असे म्हणण्यापेक्षा ही गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आमची गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे तीच दुःखाचे मूळ कारण आहे हे समजून आपण वागले पाहिजे. मांजर उंदराशी खेळते, ते त्याला धरील, परत सोडेल, पुन्हा धरेल, पुन्हा सोडेल, पण शेवटी प्राण घेईलच. तसे काय आपल्याशी करतो आहे? आशेत गुंतवून ठेवेल, पुढे जाईल. आपण पहिल्यापासून हे ऐकून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही, आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल. नाही तर फार कठीण आहे. मी म्हणणारे, दुसऱ्याला नांड सांगणारे विद्वान, शास्त्री, पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत. म्हणून म्हणतो, एक करा, अनुसंधान टिकून जेवढे करता येईल तेवढेच करा. आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे. श्रीराम जय राम, जय जय राम.